नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत अशी मस्त चमचमीत गूळ आणि कडू अशी कारल्याची भाजी. चला तर पाहूया कशी बनवायची. इथे मी कढईत थोडंसं तेल घेतलं आहे, अगदी 1 मीडियम चमचा असं तेल घेतलं आहे. त्यात जिरे, लसूण, बारीक चिरलेली मिरची आणि थोडंसं हिंगाची फोडणी घातली आहे. इथे मी 3 मीडियम कारले अशा बारीक चकत्या करून कापून घेतल्या आहेत. आपल्या इथे लसूण आणि मिरची मस्त परतून झालेलं आहे. त्यात मी कारल्याची फोडणी घातलेली आहे. कारल्याची फोडणी घालून घ्यायचं, मस्त कारलं परतून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं हळद घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी जसं कारलं हे लसूण आणि मिरची मी बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही पेस्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही डायरेक्ट पेस्टही घालू शकता. इथे मी थोडं लाल मिरची पावडर घातली आहे टेस्टसाठी. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता. मस्त हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे झाकण ठेवायचे. 4 मिनिटांनी पुन्हा झाकण काढलेलं आहे. मी थोडासा गूळ घातलेला आहे. गूळ मस्त व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळा गूळ व्यवस्थित मेल्ट होईल, कारण आपली कढई गरम आहे. थोडंसं मीठ घालून पुन्हा मी इथे 2 ते 3 मिनटं किंवा जास्तीत जास्त 4 मिनटं झाकण ठेवलेलं होतं भाजीला. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. ह्याला शिजायला अजिबात टाईम लागत नाही. इथे कसल्याही प्रकारचं मी म्हणजे आपण भरलेलं कारलं, कांदा, टोमॅटो असं काहीही मी इथे वापरलेलं नाही आहे. झटपट सकाळच्या मॉर्निंगच्या टिफिनसाठी जर तुम्हाला कारलं बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती. मला अतिशय आवडते. तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.